नेहा इंग्रजी शिकवते याची इंग्लिश तर तुम्हाला माहीत आहे. नेहा टीचर्स इंग्लिश. पण गाईज, नेहाच इंग्रजी शिकवते याची इंग्लिश माहीत आहे का? तसंच त्यांनी काल आमची मदत केली याची इंग्लिश तर तुम्हाला करता येते. दे हेल्प्ड अस यस्टरडे. पण त्यांनीच काल आमची मदत केली याची इंग्लिश काय? राहुल कार्यक्रम सांभाळेल याची इंग्लिश तर तुम्हाला माहीत आहे किंवा इझिली तुम्ही याचे बनवू शकता. राहुल विल मॅनेज द इव्हेंट. पण राहुलच कार्यक्रम सांभाळेल याची इंग्लिश माहीत आहे का? गाईज, हे जे आपण सेंटेन्स बघितले, नेहा इंग्रजी शिकवते किंवा त्यांनी आमची काल मदत केली किंवा राहुल कार्यक्रम सांभाळेल याची इंग्लिश तर आपण इझिली बनवू शकतो. पण ज्या सेंटेन्समध्ये नेहाच इंग्रजी शिकवते किंवा त्यांनीच काल आमची मदत केली किंवा राहुलच कार्यक्रम सांभाळेल, अशा प्रकारची जी सेंटेन्स आहेत ते इंग्लिशमध्ये कशी बनवायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. गाईज, ही जी सगळी सेंटेन्स आहे, ज्या सेंटेन्समध्ये नेहाच, राहुलच किंवा त्यांनीच असे जे वर्ड्स आले आहेत, ही जी सेंटेन्स आहेत यांना आपण क्लिफ्ट सेंटेन्स असं म्हणत असतो. गाईज, याचा मीनिंग काय? क्लिफ्ट सेंटेन्स म्हणजे काय? बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असेल. एखाद्या भागावर किंवा एखाद्या पार्टवर जोर देणे म्हणजेच एम्फसिस करून तो पार्ट ठळकपणे सांगणे, त्यालाच काय म्हणायचं आहे? क्लेफ्ट सेंटेन्सेस. आता इथे बघा, क्लेफ्ट सेंटेन्सेसमध्ये हेच, तोच, तीच अशा प्रकारचे वर्ड्स असतात जेणेकरून त्या पार्टवरती एम्फसिस केलं जातं. क्लेफ्ट सेंटेन्स खूप प्रकारचे आहेत, पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण सब्जेक्टच्या रिलेटेड क्लेफ्ट सेंटेन्स बघणार आहोत. तर काही ज्याचं स्ट्रक्चर काय बघा. स्ट्रक्चर आहे इट प्लस इज किंवा वॉज किंवा विल बी प्लस सब्जेक्ट प्लस हू प्लस रेस्ट ऑफ दी सेंटेन्स. आता इथे बघा, इथे जे आहे इट इज किंवा इट वॉज किंवा इट विल बी, हे जे आहे हे एखाद्या पार्टला एम्फसिस करण्यासाठी म्हणजेच एखाद्या पार्टवरती जोर देण्यासाठी याचा यूज केलेला आहे. आणि जे हू आहे, हे हूचा जो मीनिंग आहे म्हणजे पुढचा पार्ट, म्हणजे त्या सेंटेन्सचा जो पुढचा पार्ट आहे, नेक्स्ट पार्ट आहे, त्याला जोडण्यासाठी तुम्हाला इथे हूचा यूज करायचा आहे. आणि इज केव्हा यूज करायचं? जर तुमचं सेंटेन्स प्रेझेंटचं असेल तर इजचा यूज करा, सेंटेन्स पास्टचं असेल तर वॉजचा यूज करा, आणि जर सेंटेन्स फ्युचरचं असेल तर विल बीचा यूज करा. क्लिअर झालं इथंपर्यंत गाईज? आता आपण याचे काही एक्झाम्पल बघूया जेणेकरून तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजेल. आता इथे बघा, मी पहिलं बक्षीस जिंकलं. हे जे सेंटेन्स आहे, हे सेंटेन्स तुम्ही इझिली बनवू शकता आणि तुम्हाला माहीत पण आहे हे सेंटेन्स सिम्पल पास्ट टेन्सचं सेंटेन्स आहे. बनवा मग. आय ओन द फर्स्ट प्राइज. आय ओन द फर्स्ट प्राइज. पण जर हेच सेंटेन्स क्लेफ्टमध्ये बनवायचं असेल तर आपलं मराठीचं सेंटेन्स होईल की मीच पहिलं बक्षीस जिंकलं किंवा मीच पहिलं बक्षीस जिंकणारा आहे, अशा प्रकारचं सेंटेन्स असेल. गाईज, सेंटेन्स थोडंफार फिरवून असू शकतं, इकडले वर्ड तिकडे असू शकतात. फक्त त्याचा मीनिंग लक्षात घ्या आणि सेंटेन्स बनवण्याचा प्रयत्न करा. आता हे सेंटेन्स कसं बनवणार तुम्ही? जसं की आपलं स्ट्रक्चर आहे. आता हे तर तुम्हाला कळलं की हे सेंटेन्स आहे पास्टचं, म्हणून तुम्हाला पास्टचं जे काही हेल्पिंग वर्ब आहे ते घेऊन हे सेंटेन्स बनवायचं आहे. सेंटेन्स होईल इट वॉज आय हू ओन द फर्स्ट प्राइज. इट वॉज आय हू ओन द फर्स्ट प्राइज. ओन का आलं? कारण सेंटेन्स पास्टचं आहे म्हणून विनचं सेकंड फॉर्म घेतलं. विनचं सेकंड फॉर्म आहे ओन. क्लिअर? नेक्स्ट. आता बघा, नेहा इंग्रजी शिकवते. इझी आहे. नेहा टीचर्स इंग्लिश. बरोबर. आता इथे टीचर्स का घेतलं? जर तुम्हाला सिम्पल प्रेझेंट टेन्सचा रूल माहीत असेल तर हे तुम्हाला माहीत असेल की ते टीचर्स का घेतलं. सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर वर्बला काय करायचं आहे? यस किंवा ईएस लावायचं आहे. सिम्पल रूल आहे. आणि जर सब्जेक्ट प्लुरल म्हणजेच अनेकवचनी असेल तर यस किंवा ईएस लावण्याची
गरज नाही. तोच रूल आपण इथे फॉलो केलेला आहे. आता हेच जर सेंटेन्स क्लेफ्ट सेंटेन्समध्ये जर बनवलं तर काय होईल? नेहाचं इंग्रजी शिकवते किंवा इंग्रजी शिकवणारी नेहाच आहे, अशा प्रकारचं सेंटेन्स होईल. अकॉर्डिंग टू स्ट्रक्चर बनवा तुम्ही. इट इज नेहा हू टीचर्स इंग्लिश. इट इज नेहा हू टीचर्स इंग्लिश. इज का आला? कारण आपलं जे सेंटेन्स आहे ते प्रेझेंटचं आहे, म्हणून आपण प्रेझेंटचे हेल्पिंग वर्ब्स घेऊन सेंटेन्स बनवलं. आणि टीचर्सचं तर तुम्हाला का आलं हे तुम्हाला कळलेलं असेल. राहुल कार्यक्रम सांभाळेल. राहुल विल मॅनेज दी इव्हेंट. सिंपल सेंटेन्स. हे जर तुम्ही क्लेफ्टमध्ये बनवलं तर राहुलच कार्यक्रम सांभाळेल किंवा कार्यक्रम सांभाळणारा राहुलच असेल, अशा प्रकारे. बरोबर? बनवा मग. इट विल बी राहुल हू विल मॅनेज दी इव्हेंट. इट विल बी राहुल हू विल मॅनेज दी इव्हेंट. आता इथे बघा, आपलं जे सेंटेन्स होतं की राहुल कार्यक्रम सांभाळेल, काय होतं? राहुल विल मॅनेज दी इव्हेंट. बरोबर? आता जर तुम्ही क्लेफ्ट सेंटेन्स बघितलं तर इथे तुम्ही कन्फ्यूज व्हाल की इट या सेंटेन्समध्ये इट विल बी राहुल, इथे पण विल बी आलेला आहे आणि हूच्या नंतर सुद्धा विल आलेला आहे. गाईज, इथे जे सिंपल सेंटेन्स होतं त्या सिंपल सेंटेन्समध्ये आपण राहुल विल मॅनेज द इव्हेंट घेतलेला आहे. तेच सेंटेन्स ॲज इट इज आपण इथं हूच्या नंतर घेतलं आहे, म्हणून या सेंटेन्समध्ये डबल विल आलेला आहे. आणि हे जे आहे इट विल बी जे आहे हे कशासाठी आहे? एम्फोसिस करण्यासाठी, म्हणून याचं रिलेशन याच्याशी नाही आहे. ॲज इट इज तुम्हाला जे रेस्ट ऑफ दी सेंटेन्स आहे अकॉर्डिंग टू टेन्स घ्यायचं आहे. मी काल रोहनला भेटलो. सिंपल सेंटेन्स. आय मेट रोहन यस्टरडे. आणि हेच जर क्लेफ्टमध्ये बनवलं तर मी काल रोहनलाच भेटलो. इट वॉज रोहन हू आय मेट यस्टरडे. इट वॉज रोहन हू आय मेट यस्टरडे. आता तुम्हाला हे क्लिअर झालेले असेल की सिंपल सेंटेन्स कशी असतात आणि क्लेफ्ट सेंटेन्स कशी असतात. आता आपण नुसती क्लेफ्ट सेंटेन्सची एक्झाम्पल बघूया. तिनेच माझे प्राण वाचवले. तिनेच म्हणजे तीच होती की जिने माझे प्राण वाचवले. आपण सब्जेक्टवरती एम्फसिस करत आहोत. इट वॉज शी हू सेव्ड माय लाईफ. इट वॉज शी हू सेव्ड माय लाईफ. इथं ईडी का लागलं सेवला हे तुम्हाला कळालेलं असेल. माझा भाऊच तुला घेऊन जाईल. इट विल बी माय ब्रदर हू विल पिक यू अप. इट विल बी माय ब्रदर हू विल पिक यू अप. नेहमी तूच तक्रार करतेस. इट इज यू हू ऑलवेज कंप्लेन. इट इज यू हू ऑलवेज कंप्लेन्स. स्वादिष्ट अन्न माझी आईच बनवते. इट इज माय मदर हू कुक्स डिलिशियस फूड. इट इज माय मदर हू कुक्स डिलिशियस फूड. यशस्वी आपणच होऊ. इट विल बी वी हू विल सक्सीड. इट विल बी वी हू विल सक्सीड. अडचणीत माझ्या मित्रानेच मला मदत केली. इट वॉज माय फ्रेंड हू हेल्प्ड मी इन ट्रबल. आय होप गाईज तुम्हाला सिंपल सेंटेन्स काय असतात आणि तुम्हाला क्लेफ्ट सेंटेन्स काय असतात हे तुम्हाला कळालेलं असेल. गाईज, एक लक्षात ठेवा, अशा प्रकारचे जे क्लेफ्ट सेंटेन्स असतात ते आपण नेहमी डेली यूजमध्ये बोलत असतो, पण बोलताना प्रॉब्लेम होतो की बाबा ही सेंटेन्स बनवायची कशी. अगदी इझी आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला बघितल्यानंतर लक्षात आलेला असेल. गाईज, अशा प्रकारची सेंटेन्स बनवून तुम्ही इझिली तुमच्या डेली यूजमध्ये तुम्ही आता बोलू शकणार आहात. गाईज, व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नेहा इंग्रजी शिकवते याची इंग्लिश तर तुम्हाला माहीत आहे. नेहा टीचर्स इंग्लिश. पण गाईज, नेहाच इंग्रजी शिकवते याची इंग्लिश माहीत आहे का? तसंच त्यांनी काल आमची मदत केली याची इंग्लिश तर तुम्हाला करता येते. दे हेल्प्ड अस यस्टरडे. पण त्यांनीच काल आमची मदत केली याची इंग्लिश काय? राहुल कार्यक्रम सांभाळेल याची इंग्लिश तर तुम्हाला माहीत आहे किंवा इझिली तुम्ही याचे बनवू शकता. राहुल विल मॅनेज द इव्हेंट.
पण राहुलच कार्यक्रम सांभाळेल याची इंग्लिश माहीत आहे का? गाईज, हे जे आपण सेंटेन्स बघितले, नेहा इंग्रजी शिकवते किंवा त्यांनी आमची काल मदत केली किंवा राहुल कार्यक्रम सांभाळेल, याची इंग्लिश तर आपण इझिली बनवू शकतो. पण ज्या सेंटेन्समध्ये नेहाच इंग्रजी शिकवते किंवा त्यांनीच काल आमची मदत केली किंवा राहुलच कार्यक्रम सांभाळेल, अशा प्रकारची जी सेंटेन्स आहेत ते इंग्लिशमध्ये कशी बनवायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. गाईज, ही जी सगळी सेंटेन्स आहे, ज्या सेंटेन्समध्ये नेहाच, राहुलच किंवा त्यांनीच असे जे वर्ड्स आले आहेत, ही जी सेंटेन्स आहेत यांना आपण क्लिफ्ट सेंटेन्स असं म्हणत असतो.